नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेती आणि हवामानाची सर्वात मोठी बातमी घेऊन आलो आहोत. राज्यावर सध्या एकाच वेळी उन्हाचा चटका आणि अवकाळीचा फटका असे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. चला तर मग पाहूया सविस्तर बातमी. पहिली महत्त्वाची बातमी, हवामानाचा विदर्भ पॅटर्न, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. प्रभावित जिल्हे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिस्थिती, दुपारी 3 ते 6च्या दरम्यान ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी महत्त्वाची बातमी, रब्बी पिकांची अडचण, शेतकरी चिंतेत. राज्यातील रब्बी हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे, पण हे बदलतं हवामान शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याची भीती निर्माण करत आहे. गहू आणि हरभरा, विदर्भात गहू काढणीला आला आहे. पावसामुळे दाणा काळा पडण्याची आणि पिकाची प्रत खराब होण्याची भीती आहे. हरभरा पिकालाही ओलसरपणामुळे बुरशीचा धोका निर्माण झाला आहे. अन्नदाता सल्ला, मळणी झालेला माल ताडपत्रीने झाकून ठेवा. जर मळणी बाकी असेल तर पावसाचा जोर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करा. तिसरी महत्त्वाची बातमी, वाढता पारा आणि फळबागांचे व्यवस्थापन. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र परिस्थिती वेगळी आहे. येथे उन्हाचा कडाका वाढला असून पारा 38 डिग्री सेल्सिअसच्या वर सरकला आहे. आंबा आणि द्राक्ष, कोकणात हापूसच्या मोहरावर आणि फळांवर उष्ण लहरींचा परिणाम होत आहे. यामुळे फळगळ होण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागायतदारांनी बागेत आर्द्रता राखण्यासाठी संध्याकाळच्या वेळी हलके पाणी देण्याचे नियोजन करावे. कांदा पिकावर करपा, अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे कांदा पिकावर करपा आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशकाची फवारणी तातडीने करा. चौथी महत्त्वाची बातमी, बाजार समितीमधील घडामोडी, मार्केट वॉच. पावसाच्या शक्यतेमुळे बाजार समित्यांमध्ये धान्याची आवक वाढली आहे. शेतकरी माल लवकर विकण्याच्या घाईत आहेत. कांदा, नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक स्थिर असली तरी दरांमध्ये काहीशी नरमाई पाहायला मिळत आहे. कापूस, कापसाच्या दरात अल्पशी सुधारणा झाली असली तरी अजूनही अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी थांबा आणि पहा या भूमिकेत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना, इमर्जन्सी प्रोटोकॉल. 1. वीज कोसळण्यापासून बचाव. पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा शेतातील पत्र्याच्या शेडखाली आश्रय घेऊ नका. विजेची उपकरणे बंद ठेवा. 2. पीक विमा क्लेम. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास गुगल प्ले स्टोअरवरील क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून तात्काळ तक्रार नोंदवा.